Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, today we shall discuss about one activity sheet or we can say a question paper of July 2019. It is for standard 10 subject English lower level. But before watching this video, as usual I request you don't forget to subscribe my channel. Okay, let's begin to discuss about activity sheet July 2019. Section 1, language study. Language study means the activities are related to the grammar. Now let's see the question number 1A. Do as directed. Do as directed म्हणजे सांगितल्याप्रमाणे सोडवा. Attempt any 4. कोणतेही 4 बरोबर यायला पाहिजेत. Attempt म्हणजे प्रयत्न करा. म्हणजे here it will be given 6 activities and out of 6 4 should be correct and then you will get 8 marks. Number 1, complete the words by using correct letters. या activities मध्ये 4 शब्द दिलेले असतील and out of 4 या 4 मध्ये काय शब्दांमध्ये प्रत्येक शब्दामध्ये एक अक्षर मिसिंग असेल. तुम्ही अशा प्रकारे ते लेटर फिलअप करायचे की ते फिलअप केल्यानंतर त्या अक्षराला त्या शब्दाला अर्थ यायला पाहिजे. इथे बघा रेड कलरमध्ये लेटर म्हणजे अक्षर फिलअप केलेला आहे आणि तो शब्द तयार झाला. डायरेक्टली आपण आन्सर बघू शकता. फर्स्ट वन इज अर्थ, सेकंड वन स्मार्ट, थर्ड वन अटॅक अँड फोर्थ वन इज प्लीज. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. इथे 2 ग्रुपमध्ये तुम्हाला शब्द दिलेले असतील आणि ते शब्द यू हॅव टू पुट तुम्हाला ठेवायचे आहेत अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल म्हणजे ABCD क्रम, ऑर्डर म्हणजे क्रमाने. ओके, इथे तुम्ही निरीक्षण करा अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कशा प्रकारे आपण शब्द ठेवायचे असतात त्याच्याशी रिलेटेड मी व्हिडिओ बनवलेली आहे, ती बघू शकता. इथे आपण डायरेक्टली आन्सर घेऊया. ओके, फर्स्ट ग्रुपमध्ये शब्द आहेत बंडल, फॉर्म, सॅलरी, अक्रॉस अँड इन सेकंड ग्रुप शॉप, स्पीड, स्यूट अँड सून. आता आपण याचा आन्सर इथे तुम्ही बघू शकता. फर्स्ट ग्रुपचे आन्सर इथे दिलेलं आहे. अल्फाबेटिकलमध्ये एने सुरुवात होणारा पहिला शब्द आहे अक्रॉस, देन B फॉर बंडल, F फॉर फॉर्म अँड S फॉर सॅलरी. अँड इन सेकंड ग्रुप फर्स्ट वर्ड जो S ने सुरुवात झालेला आहे या ग्रुपमध्ये शॉप, देन स्पीड, देन सून अँड देन स्यूट. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, पंक्च्युएट दी फॉलोइंग. पंक्च्युएट म्हणजे विराम चिन्हांचा वापर करणे. आता याच्याशी मी डिस्कस करणार आहे. ते आपण डायरेक्टली वाक्य आणि त्याच्यामध्ये विरामचिन्हचा यूज करून ते आन्सर आपण बघणार. फर्स्ट सेंटेन्स इज गिवन इज लाईक दिस, व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी आय आस्क. आता दिलेल्या सेंटेन्समध्ये निरीक्षण करून आन्सर कशा प्रकारे लिहिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी आय आस्क. इथे ते बोललेलं वाक्य आहे म्हणून डबल अवतरण चिन्हामध्ये ठेवलं. वाक्याची सुरुवात कॅपिटलनी, व्हॉट द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. ते सेंटेन्स क्वेश्चन टाईप आहे म्हणून क्वेश्चन मार्क, अवतरण चिन्ह पूर्ण, आय आस्क. ओके, देन सेकंड सेंटेन्स पण बघू शकता, लेट्स वॉक टुगेदर. त्याचे आन्सर इथे तुम्ही इथे दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज नंबर 4, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युजिंग द लेटर्स इन द वर्ड क्लासरूम. अर्थात या ॲक्टिव्हिटीजमध्ये एक शब्द दिलेला आहे क्लासरूम, त्याच्यामध्ये जे लेटर्स म्हणजे अक्षर आहेत CLA वगैरे SS यांचा यूज करून नवीन 4 शब्द बनवायचे आहेत. याच्याशी हे देखील तुम्हाला माहिती असेल. आणि एका शब्दामध्ये कमीत कमी 3 अक्षरं असावी म्हणजे लेटर्स, 3पेक्षा कमी नको. इथे डायरेक्टली आन्सर तुम्ही बघू शकता. मेन वर्ड दिलेला आहे क्लासरूम आणि याच्यामधलेच लेटर्स यूज करून आपण नवीन शब्द तयार केले ते म्हणजे क्लास, रूम, मूर अँड रॅम. Then next activity that is 5th one, write the related words as shown in the example. म्हणजे एक्झाम्पल मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. इथे मेन वर्ड दिलेला आहे बॉय आणि एक्झाम्पल मध्ये दिले बॉय ऑनेस्ट. तर बॉय हा नाउन आहे आणि ऑनेस्ट हे ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे असे तुम्ही बॉयच्या रिलेटेड ॲडजेक्टिव्हज लिहायचे आहेत. ओके, तिथे तुम्ही आन्सर बघू शकता. बॉय कसा आहे क्लेवर, दिस वन इज ऑल्सो ॲडजेक्टिव्ह.
देन बॉय इज स्मॉल, टॉल, ॲक्टिव्ह. दिस इज अ आन्सर. हे तुम्ही डायग्राम काढून याच्यामध्ये फिलअप करायचे आहे ते दिलेले शब्द. इथे तुम्हाला आन्सर म्हणून मी तुम्हाला एका लाईनमध्ये दिलेले आहेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज नंबर 6. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह. म्हणजे शब्दाची चेन पूर्ण करा आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे दिलेला शब्द ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे आणि त्याच्या रिलेटेड वर्ड चेन जे शेवटच्या अक्षराने तुम्ही ॲडजेक्टिव्हच लिहायला पाहिजे. ओके. ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. म्हणजे प्रत्येक शब्दाच्या लास्ट लेटरनी नवीन शब्द तुम्हाला बनवायचा आहे आणि दॅट शुड बी ॲडजेक्टिव्ह. इथे सांगितल्याप्रमाणे ॲडजेक्टिव्ह. समटाईम्स इथे नाऊन असू शकतो, वर्ब असू शकतो या ॲडवर्ब असू शकतो. ओके. सो दिलेला वर्ड जो आहे क्रुएल म्हणजे क्रूर. आता एल पासून आपण ॲडजेक्टिव्ह तयार केला लार्ज, देन ई पासून एक्सलंट, एक्सलंटच्या टी पासून टॉल अँड एल पासून लेझी. या प्रकारे आपण रिलेटेड वर्ड्स इथे वर्ड चेन आपण इथे बनवलेली आहे. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 1B 2 मार्क्ससाठी असतो. सेम लँग्वेज स्टडीमध्येच आहे. अटेम्प्ट एनी वन. तुम्हाला 2 दिले, दोन्हीपैकी एक लिहायचे आहेत. 1 मध्ये आहे 1A मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज अ लॉट ऑफ. म्हणजे तुम्हाला एक फ्रेज दिलेली असेल, इथे अ लॉट ऑफ फ्रेज दिलेली आहे आणि ती फ्रेज तो वाक्यप्रचार स्वतःचे वाक्य बनवून त्याच्यामध्ये यूज करायचा आहे. सिंपल बघा. लॉट ऑफ म्हणजे पुष्कळ. देर वेअर आन्सर बघा. देर वेअर अ लॉट ऑफ पीपल ॲट द पार्टी. पार्टीमध्ये पुष्कळ लोक होते या अर्थाने. देन त्याला ऑर आहे. बी ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. म्हणजे तुम्हाला एक सेंटेन्स दिलेलं असेल, इथे जे सेंटेन्स दिलं आहे यू विल गेट सक्सेस आणि याला एक क्लॉज ॲड करायचा आहे म्हणजे उपवाक्य. ओके. जेणेकरून ते सेंटेन्स एक्सपांड होईल. आता हे क्लॉजेसच्या रिलेटेड आहे, त्याच्याशी वेगळा टॉपिक व्हिडिओ बनवलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. इथे आपण डायरेक्ट आन्सर बघूया. ते दिलेलं वाक्य आपण आहे तसं लिहायचं. यू विल गेट सक्सेस. तुला सक्सेस किंवा यश नक्कीच मिळेल. इथे आपण जॉईन केलं आहे इफ यू वर्क हार्ड. तू जर हार्ड वर्क केलंस तर. इफ यू वर्क हार्ड हा आपण क्लॉज ॲड केलेला आहे आणि ते सेंटेन्स एक्सपांड करून आपण लिहिलेलं आहे. सो दिस इज द आन्सर. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी 2 अटेम्प्ट एनी वन. इथे पण दोन्हीपैकी 2 ॲक्टिव्हिटी दिल्या असतात, दोन्हीपैकी एक सोडवायचे आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे ए ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. तुम्हाला 2 शब्द दिलेले असतील, ते दोन्ही शब्दाला प्रिफिक्स किंवा सफिक्स अक्षर किंवा जोडून तुम्हाला नवीन वर्ड तयार करायचा आहे. इथे वर्ड दिलेला आहे लकी. आपण प्रिफिक्स UN लावून अनलकी वर्ड तयार केला आणि न्यू वर्ड तयार झाला अनलकी. मॅनेज आपण मॅनेजमेंट केलं आहे, ते आपण सफिक्स जॉईन केलेला आहे. त्याला ऑर आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. जो मूळ शब्द वरती दिला आहे लकी आणि मॅनेज, ते दोन्ही शब्द ते तुम्ही स्वतःच्या सेंटेन्समध्ये त्यांना यूज करा. ज्याप्रमाणे आपण इथे बघू शकता सेंटेन्स आय ॲम लकी दॅट आय हॅव अ कोऑपरेटिव्ह टीचर. इथे आपण लकीचा या सेंटेन्समध्ये यूज केलेला आहे. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेज. तुम्हाला इथे टेक्स्च्युअल पॅसेजच्या रिलेटेड क्वेश्चन्स किंवा ॲक्टिव्हिटीज असणार आहेत, म्हणजे तुमच्या बुकमधून पॅसेज आहे. क्वेश्चन नंबर 2A रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. खालील पॅसेज वाचा आणि दिलेल्या ॲक्टिव्हिटीज सॉल्व करा म्हणजे सोडवा. A1 इथे सर्वात प्रथम तुम्हाला पॅसेज रीड करावा लागेल. जो पॅसेज दिलेला आहे एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट गॅलिलिओ. आता हा पॅसेज तुम्ही रीड करा. हा पॅसेज तुमच्या टेक्स्टबुकमधला ॲन एपिटमी ऑफ करेज या लेसनमधून आहे. ओके. त्याच्याशी रिलेटेड आपण ॲक्टिव्हिटीज बघूया. A1 स्टेट द वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. तुम्हाला 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते सेंटेन्स ट्रू आहेत की फॉल्स म्हणजे चूक आहेत की बरोबर ते लिहायचे आहेत. डायरेक्टली आपण आन्सर पण दिलेला आहे, आपण बघू शकता. फर्स्ट वन डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न ऑन द 8th day of February 1974.
तर हे सेंटेन्स फॉल्स आहे, कारण त्यांचा जन्म कधी झाला आहे? 8 जानेवारी 1942ला झालेला आहे. ओके, नेक्स्ट सेंटेन्स. डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज अ लिव्हिंग लिजेंड ऑफ बायोलॉजी. इट इज ऑल्सो फॉल्स. आन्सर इज फॉल्स. थर्ड वन. Courage makes people not lose heart when faced with a great calamity. It is a true sentence. Next statement. Dr. Stephen Hawking was born before the death of Galileo. It is a false. So इथे तुम्ही question with answer इथे तुम्ही बघू शकता या फर्स्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये. ओके, पण इथे काळजी घ्यायची, तुम्ही हा पॅसेज केअरफुली रीड करा आणि त्याच्यानंतर हे ॲक्टिव्हिटीज तुम्ही डायरेक्टली आन्सर बघू नका. तुम्ही स्वतः हा पॅसेज रीड करा, लेसनसुद्धा रीड करा. ऑल राईट, या पॅसेजच्या रिलेटेड 8 ॲक्टिव्हिटी. कम्प्लीट द फॉलोइंग वेब. इथे एक वेब डायग्राम तुम्हाला दिलेली आहे, ती पूर्ण करायची आहे. आणि सेंटरला जो वर्ड दिलेला आहे, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज डॅश डॅश. डॉक्टर स्टीफन हॉकिंग होते. तर तुम्हाला सुरुवात करून दिलेली आहे, बॉर्न टू, बॉर्न इन, वन ऑफ, हे असे तुम्हाला ॲन्सरची सुरुवात करून दिलेली आहे. आता इथे ॲन्सर आपण बघू शकतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बाउंड टू अ व्हीलचेअर. हे तुमच्या पॅसेजमध्ये तुम्हाला याचे ॲन्सर भेटतील. सेकंड, डॉक्टर स्टीफन हॉकिंग बॉर्न इन लंडन. थर्ड, Dr. Stephen Hawking was one of the greatest scientists of this century. Next answer. Dr. Stephen Hawking was the very personification of courage and hope. आता हे जे वर्ड्स तुम्ही ब्ल्यू कलरमध्ये बघता, हे पॅसेजमधूनच घेतलेले आहेत, म्हणजे याचा आन्सर तुम्हाला पॅसेजमध्ये सहजपणे मिळू शकतो. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A3. फाइंड द सिमिलर मीनिंग वर्ड्स और फ्रेज फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. म्हणजे खाली जे शब्द दिलेले आहेत किंवा काही वाक्य दिले आहेत, याच्याशी सिमिलर मीनिंग दाखवणारे शब्द किंवा फ्रेज, वाक्यप्रचार पॅसेजमधून लिहायचे आहेत. नंबर 1. अ पिरियड ऑफ 100 years. म्हणजे 100 yearच्या कालावधीला काय म्हटलं जातं? तर दॅट इज अ सेंचुरी. सेकंड, अ व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग. एक छानसं एखाद्या गोष्टीचं एक चांगलं उदाहरण असणं, त्याला या धड्यामध्ये काय म्हटलेलं आहे? एपिटमी, म्हणजे अ परफेक्ट एक्झाम्पल आपण म्हणू शकतो. देन अक्लेम्ड, म्हणजे एक अतिशयोक्तीने बोललं जाणं, ते एक्झॅगरेशन आहे. फोर्थ वन, अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी, म्हणजे अचानकपणे आपल्या नशिबामध्ये बदल आपण म्हणू शकतो. दॅट इज अ क्विक ऑफ फेट. सो ही ॲक्टिव्हिटी A3 जी असणार आहे, विच इज रिलेटेड टू द वर्ड्स, हे शब्दाच्या रिलेटेड असू शकते. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A4. डू एज डिरेक्टेड. ही ग्रामरच्या रिलेटेड असणार आहे. फर्स्ट सेंटेन्स दिलेला आहे बघा इथे, करेज इज अ वंडरफुल थिंग. हे सेंटेन्स दिलेलं आहे आणि या सेंटेन्सचं काय करायला सांगितलं आहे? बिगिन द सेंटेन्स विथ वॉट अ, म्हणजे या सेंटेन्सची सुरुवात वॉट अ डॅश डॅशनी करा. म्हणजे इथे जर आपण निरीक्षण केलं तर ह्या इथे आपल्याला एक प्रकारे एक्सक्लेमेटरी टाईप सेंटेन्स बनवायचं, म्हणजे उद्गारवाचक सेंटेन्स बनवायचं आहे. तर इथे आन्सर तुम्ही बघू शकता, व्हॉट अ वंडरफुल थिंग करेज इज. देन नेक्स्ट सेंटेन्स इज गिवन लाईक दिस, ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. हे वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्याला काय करायला सांगितलं ग्रामरसाठी? चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. या सेंटेन्सचं क्वेश्चन टॅग काय आहेत ते ऑप्शन दिलेले आहेत, ते करेक्ट ऑप्शन तुम्हाला चूज करायचे. करेज इज अ वंडरफुल थिंग, आपण अशी. सो हे जे सेंटेन्स दिलेलं आहे, ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, आणि याचा करेक्ट क्वेश्चन टॅग आहे तो म्हणजे लास्ट वन, इज आपण इजंट केलं, इजंट ही. दिस इज द करेक्ट वन. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस sentence. Then next activity A5, which is the personal response or open-ended question. इथे पर्सनल म्हणजे स्वतःचं मत व्यक्त करायचं असतं. एक क्वेश्चन दिलेला आहे, करेज इज अ वंडरफुल थिंग. धाडस एक अतिशय सुंदर गोष्ट आहे. डू यू ॲग्री विथ दिस स्टेटमेंट? वाय? या स्टेटमेंटशी, या विधानाशी तुम्ही सहमत आहात का?
असाल तर का, नसाल तर का नाही. तर इथे एक आन्सर म्हणून एक एक्झाम्पल दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या मनाने उत्तर लिहू शकता. येस, आय ॲग्री विथ द स्टेटमेंट दॅट करेज इज अ वंडरफुल थिंग बिकॉज करेज इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट व्हॅल्यूज इन लाईफ. Courage is very important in life because we have to face various problems and peoples in our life which will discourage us and will bring our moral down. We should have courage to face such situations and people. So courage is the most important value of life. So या पद्धतीने तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता. ओके, ऑल राईट. नेक्स्ट B, question number 2B. Read the following passage and complete the activities. परत तुमच्या टेक्स्टबुक मधून एक पॅसेज दिलेला आहे. इथे पॅसेज दिलेला आहे, मीना स्माइल्ड अ बेगर चेंज माय लाईफ. सो हा पॅसेज जो आहे, अ बेगर चेंज माय लाईफ, हे या पॅसेजची सुरुवात आहे. म्हणजे हा पॅसेज तुमच्या टेक्स्टबुकमधून कोणत्या लेसनमधून असेल, तर तो लेसन आहे अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. काय धड्याचं नाव आहे? अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. तो लेसन परत एकदा नीट वाचा आणि त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज किंवा क्वेश्चन्स आहेत ते प्रॉपरली सॉल्व करायचे आहेत. ऑल राईट, लेट्स सी द ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू दिस पॅसेज. B1, रीड द पॅसेज अँड फिल इन द ब्लँक्स. B1 मध्ये तुम्हाला 4 सेंटेन्स दिलेले आहेत आणि ते फिलअप करायचे आहेत. काही शब्द इथे मिसिंग आहेत. ओके, सी द फर्स्ट सेंटेन्स अँड त्याचा आन्सर पण दिलेला आहे इन ब्ल्यू कलर लेटर्स. ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला तो वर्ड्स दिसेल. मीना वॉज अ क्रोनिक डॅश डॅश अँड आन्सर इज पेसिमिस्ट. सेकंड वन, डॅश डॅश चेंज मीनाज लाईफ आणि आन्सर आहे अ बेगर चेंज्ड मीनाज लाईफ. जेव्हा तुम्ही आन्सर लिहाल एक्झाममध्ये ते पूर्ण सेंटेन्स लिहायचं आहे आणि जो शब्द तुम्ही फिलअप करणार किंवा वाक्य फिलअप करणार त्याच्याखाली अंडरलाईन करू शकता. ओके, थर्ड सेंटेन्स, द बेगर लिव्ड विथ हिज डॅश डॅश अँड आन्सर इज लिव्ड विथ हिज 5-year-old granddaughter. फोर्थ वन, द बेगर्स वेर playing on the road because dash dash because there was no traffic. This is answer. तुम्हाला 4 सेंटेन्स दिलेले असले ते फिफ्थ वन एक एक्स्ट्रा दिसतोय पण ते लिहिण्याची गरज नाहीये. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी B2, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. इथे पण एक वेब डायग्राम दिलेली आहे आणि सेंटरला मेन जो प्रश्न दिलाय तो असा आहे, व्हॉट डिड मीना सी फ्रॉम हर विंडो. मीनाने विंडोमधून तिच्या घराच्या खिडकीमधून काय पाहिले. तर जे आन्सर आहे ते तुम्हाला या कॉलम बॉक्समध्येच लिहायचं आहे. मग ते सेंटेन्समध्ये असू देत किंवा शब्दामध्ये असू देत. आता 4 गोष्टी तिने तिच्या घराच्या विंडोमधून पाहिल्या. ते आन्सर इथे दिलेलं आहे 1 2 3 क्रमाने खाली. फर्स्ट, द बेगर. मीनाने काय पाहिलं? फर्स्ट वन, द बेगर अँड द यंग गर्ल वेर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देर वॉज नो ट्रॅफिक. हे तिने पाहिलं विंडोमध्ये. फर्स्ट थिंग हे एक बघितलं. सेकंड थिंग शी हॅड सीन, दे वेर लाफिंग. ते हसत होते. अँड थर्ड, दे वेर क्लॅपिंग. हे शब्दामध्ये किंवा वाक्यामध्ये तुम्ही लिहू शकता पण मोस्टली कमीत कमी शब्दामध्येच लिहायचं आहे ते आन्सर. अँड फोर्थ, व्हॉट डिड शी सी, स्क्रीमिंग द बेगर अँड his granddaughter, they were screaming joyously as if they were in paradise. So या प्रकारे आन्सर तुम्ही मात्र डायग्राम किंवा ती वेब डायग्राम काढायची आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी B3, जे की तुमच्या वर्डच्या रिलेटेड असेल. फाइंड सिनोनिम्स. सिनोनिम्स मीन्स सिमिलर वर्ड्स तुम्ही शोधा फॉर द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. तुम्हाला शब्द इथे दिलेला आहे आणि त्या शब्दाच्या सिमिलर वर्ड्स सिनोनिम्स तुम्ही पॅसेजमधूनच लिहायचं. आता इथे तुम्हाला शब्द दिला हेवन. हेवन म्हणजे स्वर्ग आणि या शब्दाचे सिमिलर वर्ड्स पॅसेजमध्ये आलेला आहे तो म्हणजे पॅराडाईज. सेकंड वर्ड हॅपीली, जसे की ते आन्सर आहे जॉयसली. थर्ड वन रेनिंग, ते पोरिंग किंवा पोरिंग पण आहे, पाऊस पडत होता. फोर्थ वन
व्हेरी सरप्राइज्ड, तर ते शब्द गेलाय डम्फाउंडेड. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी B4 विच इज रिलेटेड टू द ग्रामरच्या रिलेटेड ही ॲक्टिव्हिटीज असते. इथे तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे अँड द सेंटेन्स इज दे वेर लाफिंग अँड स्क्रीमिंग. आता या सेंटेन्सचं काय करायला सांगितलं, रिराईट द सेंटेन्स युझिंग नॉट ओनली बट ऑल्सो, म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सोचा यूज करून हे सेंटेन्स परत लिहा. तर नॉट ओनली बट ऑल्सो यूज कसा करायचा याच्याशी रिलेटेड मॅन्स एक व्हिडिओ बनवली ती तुम्ही बघू शकता. इथे आन्सर आपण बघूया, डायरेक्टली आन्सर बघूया. दे वेर नॉट ओनली लाफिंग बट ऑल्सो स्क्रीमिंग. देन सेकंड सेंटेन्स इज गिवन, ही यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस. हे सेंटेन्स दिलेलं आहे आणि ते काय करायला सांगितले या सेंटेन्सचं, रिराईट द सेंटेन्स बाय युझिंग वूड. वूडचा यूज करून हे सेंटेन्स परत लिहा. तर इथे आन्सर तुम्ही बघू शकता, ही वूड स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस. तर याच्यामधून यूज टू हा वर्ड काढून टाकलेला आहे, म्हणजे यूज टू आणि वूड दीज आर वन टाईप ऑफ हेल्पिंग वर्ब्स आहेत. Then next activity that is B5 personal response type question, and question is like this, according to you how can we help beggars. तुमच्या अनुसार आपण बेगर्सना कशा प्रकारे हेल्प करू शकतो किंवा मदत करू शकतो. हे थोडंसं एक एक्झाम्पल म्हणून आन्सर दिलेलं आहे. वी कॅन गिव्ह हिम और देम फूड अँड क्लोथ्स. त्यांना आपण खाण्यासाठी किंवा कपडे देऊ शकतो. समटाइम वी कॅन गिव्ह देम मनी or we can support them to start any business. However, we can try to make them self-reliant. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आपण त्यांना प्रयत्न करू शकतो किंवा सपोर्ट करू शकतो. सो दिस टाईप ऑफ आन्सर यू हॅव टू राईट इन अ पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील जे ॲक्टिव्हिटीज आहेत या ॲक्टिव्हिटी शीटमधून, म्हणजे या प्रश्नपत्रिकेमधले जे पुढचे प्रश्न आहेत ते मी एक्सप्लेन करणार नाही वेळेअभावी. ते फक्त तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील क्वेश्चन्स आणि आन्सर्स. तुम्ही ती केअरफुली व्हिडिओ पॉज करून रीड करा, समजून घ्या. ओके.
So friends, I hope you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, please write in comment box. Wish you good day. Take care. Thank you very much.